काहीतरी वाटतंय का आम्ही कन्याकुमारी पूर्ण झाले म्हणून इथं आल्यावर इथं एकदम पूर्ण समुद्र लांब लांब काही दिसत नाही हे बघा आणि पाणी लय साफ आहे पाणी बघा आम्ही मस्त पैकी बोटिंग मस्त उभं आहे जीएसटीला आल्या ट्रेनला आल्या उभं आहे मस्त चालवलं आता लास्ट बघा भरताना येते काय फोटो काढताना मग मांगा झाली नाही कैसा उडता पाहिजे एक साईडला हा स्मरण घ्या ती पण तेवढी वाटते खाली बघ नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आता वाजले 9:30 आजच आमचा पहिला दिवस आहे का आम्ही लेट उठला म्हणून मग काल लवकर उठून सराव केली म्हणून आम्हाला लवकर उठायला लागला आज आम्ही मस्तपैकी लेट उठल्या आता आम्ही जाणार आहेत कन्याकुमारीला पहिले नाश्ता वगैरे करू नंतर निघू चला भेटू आता पुढे बॅगची मजा घेते उद्वनिशी सोडून आणले बाईनी स्पोर्ट बाईक सारखी चालवतो आम्ही तर बॅग ठेवतो आम्ही आता आणि तो पुढे बायची ड्रेसिंग बघा बघतो तुम्ही आज इतका वाईट झालाय या पोच दे ना पोच दे पोच दे आता जस्ट पोचलो आम्ही इथं कन्याकुमारीला त्यात आम्ही जायचं बोटमधून जायचं जवळजवळ इथून अर्धा किलोमीटर आहे मला चालायचा इथून 1.5 किलोमीटर आहे का 1.5 किलोमीटर चालायचं आहे मला तर गाडीवाला गेला आम्ही तिकडून मागं संदेश पण घ्यायला जायची बाकी बघू बोटिंग कशी मजा येते का नाही कन्याकुमारीला आम्ही पोचलो इथं समोरच आहे सगळं पोलीस बिलीस सगळं मस्त आणि मेन सर्कल आहे इथं गाड्या जात नाही आतमध्ये लास्ट टोक आपले इंडियाचा बोल गाणी भाई मस्त गाणी बोलत बोलत चालले मार्केट मधून समोर आहे थांग समुद्र बघा इथं जेट्टी आहे बोटिंगची तिथून जायचं एंट्री आहे काय माहिती थोडा वेळ काहीतरी बंद झाले काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मगाशी आहे बोटिंग बंद जास्त हवा चालू आहे म्हणून तर आम्ही आलो जेवायला हॉटेलमध्ये बघा तर इथून जेवू मग जाऊ तिथं भेटला तर बारा नशीब होईल गाड्या बिड्या मस्ती घ्यायला लागल्या पद्धतशीर बघा माणसं पोचली आमच्या आतमध्ये सुद्धा आम्हाला केल्याचे पानावच बिर्याणी आणि बागडं सांगलं नाही बघा सगळं मस्त आहे इथं पण पहिले आम्ही 2च ऑर्डर करतो मग चांगला लागला दुसरा ऑर्डर गर्दी आहे हॉटेलला बरीच अंडा फिक्स असतं आणि 1 पीस असतं मोठा काय भाई संदेश कसं वाटतं तुला एक नंबर आहे भाई आमचा मस्तपैकी जेवण झालेला आहे चिकन बिर्याणी आणि बागडं कालच्यासारखा मस्त मागवलेला मस्त होता थोडा बऱ्यापैकी काल तो लईच भारी होता आता आम्ही चालत चाललो तिकडं सनसेट पॉईंट आणि त्रिवेणी संगम का आहे तिथं चाललं होता चालत 1.4 किलोमीटर काहीतरी आहे 1.5 किलोमीटर चालत जायचं आम्हाला बघू आता कसं काय आणि ऊन बघा बेकार ऊन लागते नुसत्या वाफा निघतात हो बेकार त्यानं चालणार चला बघू आता कसं काय आहे त्या आणि भरपूर पब्लिक वाढली आता आहे बघा भरपूर पब्लिक वाढले कोंबरं आवती कोंबरं आहेत मंजू घ्यायचा का इथं चालल्या होता बघता थोडा मंदिर आहे त्याच्या मागं चालल्या पोटी सगळ्या बंद आहेत. नावा बघा किती सुटले. पैसे सांगणार
इथं जायसाठी बोटीची लाईन लागले पण बोटी बंद आहेत. हवा बघ ना, हवा फुल हवा आहे फुल. आणि ऊन कसा लागतंय, कडक ऊन लागते कडक. हवामुळे आमचे पंचन झाले. हे बघा हवेच्या माझा आवाज येतो काय माहिती नाही. इथं मंदिर आहे मागं. ते बोटीचं कौशी हाल चालवलं ना, हाल. ते कौशी 10-15 मिनिटं आलं निघले इथून. ते पुरत जाई नाही, हायवे रिटर्न येते नसते इथपर्यंतच जायचं घरी. हे बघा जागेवर थांबले म्हणून आम्ही लाईनीला थांबलो नाही. आता लोकांचं आली मग काय फायदा नाही. बघू आम्ही सकाळी जाऊ. आता चाललो आम्ही इकडे या साईडला. फोटो विटो काढून जाऊ तिकडं. मंदिर आहे मस्त. गोवाला डेंजर हवा. आता आम्ही खाली उतरलो थोडा. लोक कुठं कुठं जातात बघा. बाईची पोच बघा डेंजरच आहे का. बाईचा नादच नाही. आम्ही बाई रिक्षी काम करतच नाही, जास्त लांब जातच नाही. आणि वरती पण लोक भरपूर आहेत. कन्याकुमारी झालेली आहे आणि काश्मीर पण गेलेलं आहे. कन्याकुमारी आपला झालेला आहे मस्तपैकी. लय भारी वाटतं इथं. एकदम भारताचे लास्ट टोकाला आले आम्ही. लय भारी वाटतं, लय भारी. तिथं जायला भेटते का नाही तर आपण जायला आम्ही जाऊ. हा भाई उद्या जाणार म्हणजे जाणारच. ते हाल चालवलं बोलून काय फोटो काढताना मग मांडा झाली नाही. कैसा उडता पाहिजे एक साईडला. हा आई ऐकत नाही, नुसतं लागणार का बोलते ते. ऐकतच नाही. बोलतो मला अल्बम पण करून द्या. सुद्धा नारळ पाणी घेतलेलं आहे. हे पण गोर आहे कारचार. लय भारी वाटतं इथं. हे बघा मस्त पैकी वाटतं. मस्त मार्केट पण आहे थोडंसं. बसलेले लोक. संदेश भाई पण बघा कसं पिते नारळ. सौरभ पाहिलं नारळ पाणी पडत नाही, तो पितच नाही बिलकुल. साठी किती गर्दी आहे मागं. 75 रुपये तिकीट आहे ना, इकडून आहे 300 रुपये. आम्हाला 300 वाले लाईन मध्ये. लास्ट बेकार गर्दी आहे बाबा बाबा. तिकडे थांबलो तर 2-3 तास जातील कमीत कमी. लय बेकार लाईन होती मागं. आणि इथं डायरेक्ट पोचतो आहे बघा. पहिले बोटला पोचू आम्ही वाटतं. राज गर्दी आहे. डायरेक्ट पुराले आम्ही. अख्खा भरलाय. तिकिटा काढली मस्त 1200 रुपये 4 तिकिटा. आणि चालले आम्ही इथून डायरेक्ट. आणि इथं पण थोडीशीच गर्दी आहे, जास्त नाही. बघा आतमध्ये बेकार गर्दी आहे. आम्हाला जायचं तिथं ते पॉइंटला. तोशी तिथे फोटो काढत होतो आम्ही. नंबर लागलेला लगेच 5 ते 10 मिनटं आम्ही थांबलो फक्त. डायरेक्ट तिकीट काढला मोठावाला म्हणून. बाकी 75वाल्यांची लाईन सभे त्यानंतर ते 11 ठेवला तिकडे लावलं. लाईन निघते मोठी झाली. बोटी कमी आहेत त्यान. 90 हिशोब 1000च्या वरती पब्लिक असं. 1000-2000च्या वरती पब्लिक असं. सुमरा भरलाय बोटीवर. डायरेक्ट हमला करतात. बाई आई हमला गेला जॅकेट घेऊन जेव्हा सगळे. हे बघा लय बेकार गर्दी आहे.
उतरलेलोच आम्ही इथं, लगेच 5 मिनिटात आणलं आतमध्ये. का मोबाईल काढायला भेटला नाही, डेंजर लागलं होती बोट. आणि इथं पण यात्रा पण लाईन लागले. हा पोचलो आम्ही मस्त. आम्ही आता जातो तिथं. इथं पण तिकीट आहे विवेकानंद रॉक मेमोरियल बघासाठी, दर्शन घ्यायला. तो वरती जायचं आहे. हे बघा आमचं तिकीट काढलेलं आहे संदेशनी. तर चाललो आम्ही वरती. हे बघा मस्त वाटतं इथून जवळ आल्यावर. सगळीकडे पब्लिकच पब्लिक आहे बोल. आता हे छोटासा ब्रिज आहे इथून, त्याच्यावरशी क्रॉस करून आम्हाला ते साईडला जायचं चालत चालत. आणि झेंडा पण लावला मस्त पैकी. लांबशीला लय छोटा वाटतोय हो, पण लय मोठा आहे इथं. काच आहे इथं डायरेक्ट चायना सारख्या. चला चालून बघू, तोरली बिरली आपण दोघा इथं. डायरेक्ट जाऊ खाली. नको चल बाबा, नको 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 चल तिकडं. तर ब्रिज आहे सर, मध्ये मस्त काच आहे. खाली डगरा आहे. खाली पडलो तर आहे ना, घ्यायला माणूसच मिळाला डायरेक्ट होईल. बाबा बाबा, रिस्क काम नाही लेणे का. तेवढी वाटते खाली बस. सोबतच आहे. बरी वाईट बरी माणसा खर्च आम्ही राहूच कुठे खर्च तेव्हापासून आम्ही लांबशी बघत होतो. आता आलो जवळ. हे बघा तिरुवल्लावार यांचा स्टॅच्यू आहे. तिथं लिवलेला होता, तो वाचला मी. गर्दी लय आहे इथं. पाय बघा असं वाटत पाय. तिकडं मंदिर आहेत 2. आणि ते हवाच आवाज आहे इथं. आणि स्टॅच्यू बघा किती मोठा इथं. मागं वरती असं बघा काय मोठा मोठा आहे. फोटोशूट चालू केलाय भाई. आता बघू, आता जाऊ आता रूम घ्यायला. आणि आमची वस्ती आज इथंच आहे, कन्याकुमारीमध्येच वस्ती आहे माझी. चला भेटू नंतर. आता तरी वाटतंय का आम्ही कन्याकुमारी पूर्ण झाले म्हणून. इथं आल्यावर इथं एकदम पूर्ण समुद्र, लांब लांब काही दिसत नाही. हे बघा, आणि पाणी लय साफ आहे. पाणी बघायलाच मजा येते. फायनली आमचं झालेलं आता इथं फिरून. आता आम्ही चाललो बोटच्या लाईनीला आणि तिथून डायरेक्ट रूम घ्यायला आम्ही जाणार आहे आता. चला आता बघू नंतर कसं काय आहे ते. मस्तपैकी लय भारी वाटतं इथं. या तुम्ही नक्कीच या सगळ्या इथे. चला बघा, आता बोटचा नंबर लागला आमचा. 10 मिनिटांच, जास्त 10 मिनटं पण नाही, 5 ते 10 मिनटं झाले असतील. बघा इथून जॅकेट उचलायचं, डायरेक्ट जायचा बस आला. आता आमचा नंबर लागला पाहिजे फक्त बस. 4 लोकांसाठी आमचा नंबर जाईल फुकाट. थांबवला बघला, अशी पनोती आपल्या मागं लागलेली आहे. आम्ही मस्तपैकी बोटिंग बसतो उभं आहे. GSTला आल्या ट्रेनला उभं आहे. एवढं मस्त चालवलं आता. लास्ट बघा भरता येते आता मस्तपैकी. बाबा बाबा कसली बोट आलतय. पाण्याजवळ येतं डायरेक्ट घेऊ टायर. मजा येते पण. उतरल्या बोटींची अजून पण आहे तशीच गर्दी आहे. लय बेकार गर्दी भरली आज. आम्ही जातो तिथं गर्दी येते का काय समजत नाही ना भाई. सगळी काय गर्दी जातात. चला बघू, आता आम्हाला रूम शोधायची आहे. आज नाईट इथंच मारायची आम्हाला. चला टाटा. मस्तपैकी आम्ही रूम घेतले. आता AC वालीच रूम लागते ना. हे बघा AC शिवाय उपाय नाही दादा. मस्त सामान केला आम्ही. तर चांगलं जेवायला थोड्या वेळानं की पोराही घेतलेले आहेत फ्रीज मॅग्नेट. हे बघा हे वाला बंटी वाहिनी चांगले झाला तर घ्यायलाच लागेल. हे बघा घेतला ना आपण 4-5.
पोरा पण अजून घेतात. हे बघा मस्तपैकी सामान आहे इथं कन्याकुमारीमध्येच. इथं स्वस्त भेटलं ना आम्ही पटापट घेतलं. आता रात्री पण आलो आम्ही इथं असंच चालायला आलो शॉपिंग करायला. आणि किती भारी वाटते तो ब्रिज बघा, चमकवला एकदम. आणि स्टॅच्यू पण चमकवला आहे, लय भारी वाटते. कन्याकुमारीमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे मस्तपैकी वाटते. सगळ्यांनी रस्ते धुतलेत, अलर्ट टाकून रस्ते धुतले. हे बघा मस्त वाटतं. वेगळा बघायला भेटला मला. सगळ्या दुकानवाल्यांचं काहीतरी आहे तो फेस्टिवल. दुकानवाले येतात, आरती येतात, मग पैसे देतात, काहीतरी आहे. आता चाललो आम्ही जेवायला, नाही तर हॉटेल बंद व्हायचं. मस्त काहीतरी वेगळा बघायला भेटला मला. चला, फुल स्पेशल आहे. तंदुरी चिकन करी रोट्या भेटलेल्या आम्हाला. थोडे दिवस आम्हाला रोट्या नव्हत्या भेटल्या. मस्तपैकी प्लेटी साफ करून घेतात बरं. आता बघा आमचा मस्त जेवण झालेला आहे. काही भारी लागला आम्हाला जेवायला. रोट्या भेटले ना त्या एवढे दिवस आम्हाला. आता जातो आम्ही रूमवरती आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. आणि सगळे सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि शेअर पण करा सगळ्यांना. चला टाटा बाय बाय.